वातदोषाची माहिती तर ऐकलीत, आता एक वातदोषाची मस्त केस सांगतो. रामेश्वर शेट्टी नावाचे पेशंट माझ्या ओपीडीमध्ये आले. सर्वायकल पेन अर्थात मानदुखीची कंप्लेंट घेऊन. पेन फक्त मानेतच नव्हता तर तो हातापर्यंत संचार करायचा आणि दुखायची वेळ ही कधीही निश्चित नसायची. पेन कुठे आहे आणि कशामुळे आहे हे MRI मधून कळालेलं नव्हतं. त्यांना जास्त चालता यायचं नाही, हात उचलताना त्रास व्हायचा आणि स्टेअर्स चढतानाही मानेला स्टिफनेस जाणवायचा. त्यांना मी अग्निकर्म, स्नेहन आणि औषधाचा सल्ला दिला. त्याबरोबरच त्यांना फिजिओथेरपीचे काही एक्सरसाइजेस सांगितले. त्याच्यामुळे त्यांना कसा फरक पडला हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. तर माझं नाव रामेश्वर शेट्टी. मला हा सर्वायकलचं प्रॉब्लेम होतं, तर मानेमध्ये व हातमध्ये दुखत होतं. मग मी शिवप्रसाद डॉक्टरांकडे स्नेहनचं ट्रीटमेंट घेतलं. स्नेहन आणि अग्निकर्म केलं. त्याच्याने मला खूप बरं वाटतं आहे, एकदम रिलीफ वाटतं आहे. MRI मध्ये दिसत नसला तरी न्यूरोमस्क्युलर पेनमुळे, रॅपिड पेनमुळे म्हणजे त्रास एकीकडे आणि त्याचं प्रकट वेगळीकडे, त्याबरोबर पोस्चर्समुळे सुद्धाही वाताचा त्रास होऊ शकतो, जो MRI मध्ये दिसेलच असं नाही. वाताची हीच खरी गंमत आहे. वातही दिसत नाही आणि वातामुळे होणारे त्रासही कधी कधी पेपरवर दिसत नाही. धन्यवाद.